अकेला लढा या जिल्ह्यामध्ये कुत्र विचारत नव्हतं. आमच्या पक्षाला भाजपच्या त्या कालखंडापासून मी एकटा लढलो आहे, सर्वांशी संघर्ष केला आहे, आजही करतो आहे. मी कधी खचलेलं नाही, कधी पळालेलं नाही, कधी विकलं गेलं नाही, कधी या ठिकाणाहून त्या ठिकाणी सत्तेसाठी लाचार होऊन पाय पडलेलं नाही. छळ झाला, सगळं झालं, पण आपण स्टेकअप राहिलो. तुम्हाला जे करायचं ते करा, माझा पक्ष मी आहे. यापुढे सुद्धा रक्षाताई जरी उभ्या असल्या तरी मी आपल्या तुतारी घेऊनच वाजवणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुतारी कशी विजयी होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करावा. कोणी शंका घ्यायची गरज नाही आहे आणि कुणी मला विचारायची पण गरज नाही. मला जर कोणाला विचारायचं असेल माझा पक्ष विचारेल, तुमचा आमचा काय संबंध आहे विचारण्याचा, केलं की नाही केलं. मी गरीब असेल, माझी इच्छा. तुम्ही कोण मला विचारता? मला शरद पवार साहेब विचारत करा, बाबा काही दिसता नाही आहे तुम्ही, ते विचारते. हे कोण विचारणार आहे? दुसऱ्याच्या बायकोवर माझी उठाठेव का करावी? बरोबर आहे. मी माझ्या मर्जीचं मानलं काय कुठे जायचं. रावेरच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी 2-3 बैठका घेतल्या. कालही बैठक घेतली, कारण संध्याकाळी पण एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये साधारण 3 नावांवर चर्चा झाली. ती पूर्वी पण 3 नावांवर चर्चा झाली होती, पण काही नवीन नावं त्याच्यामध्ये आले आहे. जुने नावं जे होते ते मागे पडले आणि काही नवीन नावं त्याच्यामध्ये ॲड झाली. पण आता ही निश्चित आहे की जी काही लढाई होईल ते लुटूपुटीचे बनणारे हे जे आहे त्यांच्या थोबाडीत मारणारी असेल. मजबूत उमेदवार तुम्हाला दिसतील, आर्थिकदृष्ट्याही मजबूत असतील, राजकारणामध्ये काम केलेले माणसं असतील आणि 1-2 उमेदवार वगळता बाकीच्या उमेदवारांना राजकीय वारसा पण असेल. अशा ह्याच्यामधनं साधारण या 3 दिवसामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी पार्लमेंटरी बोर्डाच्याबद्दल निर्णय घेतला. नवीन नावां चर्चेमध्ये एक संतोष चौधरीचा आलेला आहे, एक विनोद सोनवणे म्हणून आलेला आहे. संतोष भाऊ चौधरींनी इच्छा व्यक्त केली आहे की मला उभं राहायचं आहे लोकसभेसाठी. विनोद सोनवणे ठेकेदार आहे मुक्ताईनगरला, आर्थिकदृष्ट्या वगैरे सगळा सक्षम माणूस आहे आणि पूर्वीपासून पार्टीचं काम करत आलेलं आहे आमच्या बरोबर. तर त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. दुसरं रवींद्र पाटील यांची एक इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांनी तेही विचार करत आहे काय करायचं. त्यांनी स्वतंत्र पक्षानं केलेली आहे की बघा काही व्यवस्था रचना यामध्ये मजबूतीनं जो पुढे जाईल त्या कशी लोकसभेची निवडणूक आहे, मोठी निवडणूक नाही. तर याच्यामधनं पक्ष निर्णय घेतो निर्णय आणि पक्षानं ज्याचा निर्णय घेतला त्याच्या पाठीशी आम्ही. आजपर्यंत काही असं पाहिलं नाही का मराठा आहे का देव आहे. उदय वाघ असेल तर उदय वाघ, उन्मेष वाघ असेल उन्मेष पाटील असेल तर उन्मेष पाटील, स्मिता असले तर स्मिता. माझ्यापर्यंत नाही पोहोचलं पण मी ऐकलं आहे. ज्ञानेश्वर तृप्ती बडे मराठा समाजाचे आहे, ज्ञानेश्वर बडे लेवा समाजाचे आहे, त्यानंतर क्रॉस मॅरेज आहे. पण मला माहिती नाही, पण मी नाही बोलू शकत. माझ्याकडे बोललंही नाही, फोनवरही चर्चाही नाही. मी वरून ऐकतोय किंवा पक्षाकडून नाही तसं मला सांगण्यात आलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.